समर्थ भाग क्रमांक 85 श्रीराम. वशिष्ठ मुनींच्या शापाने हा राजा राक्षस बनला. वशिष्ठ मुनीने त्याला शाप शिथिल करून दिला होता. म्हणाले की फक्त 12 वर्षच तू राक्षस योनीमध्ये राहशील, नंतर तू परत एकदा मूळ योनीमध्ये म्हणजे राजा भरत बनशील असं त्यांनी सांगितलं. हे सगळं झालं, परंतु तो राक्षस तर बनलाच. आणि अर्थात राक्षस बनल्यावर तो रानामध्ये राहायला लागला. आणि अर्थात राक्षस जशी कृत्य करतात तशी तो बरीच वाईट कृत्य करत होता. परंतु एक दिवस असं झालं की या वनामध्ये जिथे हा राजा रूपी राक्षस होता तिथे असं घडलं की हा राक्षस तर इकडे तिकडे फिरत होता आणि त्याच वनामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य जे होतं ते एका ठिकाणी एकांतामध्ये बसलं होतं. आणि अर्थात त्या दोघांनाही संसार सुख उपभोगायची इच्छा निर्माण झाली होती, म्हणून ते दोघेही एकांतात आले होते. आणि अशा ठिकाणी हा राक्षस रूपी राजा जो आहे तो तिथे पोचला. आणि तिथे पोचल्यावर त्यांनी बघितलं की समोर मानवी दाम्पत्य आहे. तेव्हा त्यांनी विचार केला की बरं झालं मला मिळालं, आता आपण याच्यातला ह्या पुरुषाला आपण खाऊन टाकूया. आणि म्हणून तरी त्या ब्राह्मणाला पकडलं. जेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणाला पकडलं तेव्हा त्याची पत्नी जी होती तिथे होती. ती म्हणाली, तू हे काय करतोयस, तुला समजतंय का? अरे तू एका ब्राह्मणाला पकडलंयस आणि तू खायला निघालास, तुला काय समजतंय का तू काय करतोस ते? अरे आम्ही दोघंही जण ब्राह्मण आहोत, शिवाय संतती प्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा असल्यामुळे आम्ही दोघंही जण संसार सुख भोगायच्या तयारीत आहोत. आमच्या दोघांच्या मनात ही इच्छा आहे आणि ती अजून पूर्णसुद्धा झालेली नाही आहे. तेव्हा तू असं करू नकोस, माझा पती मला परत दे असं तिने त्याला सांगितलं. अर्थात तो काय देण्याचं त्याच्या मनामध्ये दिसत नव्हतं. तेव्हा तिने परत त्याला सांगितलं, अरे तू काय करतोस याचं भान आहे का? अरे तू एक राजा आहेस, लक्षात ठेव. आता जरी राक्षस झाला असला तर तू पूर्वीचा राजा होतास. तेव्हा एका राजर्षीच्या हातून एका ब्रह्मर्षीचा वध होणं हे योग्य आहे का? अयोग्य आहे. तेव्हा तू इतका सन्मानीय अशा जागे होतास, तेव्हा तू या गोष्टीचं आठवण कर आणि या माझ्या पतीचा जो ब्राह्मण आहे त्याचा वध करू नकोस, ही निषिद्ध गोष्ट आहे. अर्थात एवढं तिने सगळं सांगितलं तरी पण त्या राक्षसरूपी राजावरती त्याचा काहीही परिणाम झालेला तिला दिसत नव्हता. तेव्हा ती त्याला शेवटी म्हणाली की बाबा रे, तुला खायची इच्छा असेल तर एक काम कर, मला खाऊन टाक, माझ्या पतीला खाऊ नकोस. खरी पतिव्रता होती, कठीण गोष्ट. ती म्हणाले मला खा, नाहीतरी माझ्या पतीशिवाय मी आहे काय नाही काय एकच आहे. तेव्हा तू मला एक वेळ खा पण माझ्या पतीला खाऊ नकोस आणि असं करूच नकोस अशी माझी तुला विनंती, कारण तुला खूप पाप लागेल. परंतु हा जो राजा होता सौदास, शाप मिळाल्यामुळे त्याची संपूर्ण मतीसुद्धा जी आहे ती राक्षसासारखी झाली होती. फक्त काया झाली नव्हती, मती पण झाली होती. आणि त्यामुळे त्यांनी ह्या स्त्रीची कुठलीही विनंती न ऐकता वाघ जसा एखाद्या पशुला खातो तसं त्यांनी त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नीसमोर खाऊन टाकलं. आणि अर्थात अशा प्रकारचं अतिशय निंदनीय भयानक कृत्य जेव्हा ह्या सौदासाने केलं तेव्हा या ब्राह्मण स्त्रीला प्रचंड शोक निर्माण झाला आणि त्या शोकाच्या पर्यावसन अर्थात संतापामध्ये पण झालं. आणि मग तिने अतिशय रागावून राजाला शाप दिला. ती म्हणाले, अरे पाप्या, मी कामपीडित असताना तू माझ्या पतीला खाल्लेस, म्हणून मी तुला शाप देते की जेव्हा तू आपल्या स्त्रीबरोबर संग करायला जाशील तेव्हा त्याच क्षणी तुला मृत्यू होईल, ही गोष्ट लक्षात ठेव. अशा प्रकारचा शाप तिने अर्थात त्या राक्षसरूपी राजाला दिला. आणि मग अर्थात तिने आपल्या ब्राह्मण पतीचे जे काही शिल्लक होतं खाली ते घेतलं. त्याला अर्थात तिने त्या अस्थींना घेऊन सीतेमध्ये उडी मारली आणि स्वतः सती गेली, पतीबरोबर सहगमन केलं.
हा भाग तर इथे संपला. यथावकाश 12 वर्ष पूर्ण झाली. राजा जो आहे तो अर्थात शापातून मुक्त झाला आणि परत एकदा मानव योनीमध्ये आला. अर्थात मानव योनीमध्ये आल्यावर तो आपल्या राज्यात परत गेला. त्याने राज्य हातात घेतल्यानंतर अर्थात आपल्या प्रिय पत्नीच्या जवळ सुद्धा तो गेला. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपल्या पत्नीबरोबर आपण संग करावा. पण त्याची जी पत्नी होती तिला हे माहीत होतं की आपल्या पतीला अशा प्रकारचा शाप या ब्राह्मण स्त्रीने दिला आहे आणि त्यामुळे जर आपला पती आपल्याबरोबर संग करेल तर त्याला तत्क्षणी मृत्यू येईल हे तिला माहीत होतं. आणि म्हणून तिने त्याला सांगितलं, महाराज हे तुम्ही करू नका. हे तुम्ही केलं तर तुम्हाला तत्क्षणी मृत्यू येईल, कारण तुम्हाला असा शाप तुम्ही राक्षस योनीमध्ये असताना मिळालेला आहे. तेव्हा कृपया या सुखाला तुम्ही विसरून जा. हे सुख तुम्ही उपभोगण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. असा सल्ला तिने त्यांना दिला आणि अडवलं. तिचं खरंच सुदैव होतं की असा सल्ला तिने दिला, परंतु राजाने तो मानला. हे खरंच कठीण गोष्ट होती, कारण पंडू राजाला पण असाच सल्ला अर्थात माद्रीने दिला होता. पंडू राजाला सुद्धा शापच मिळाला होता की जर तू तुझ्या स्त्रीबरोबर जर तू हे जर सुख जर उपभोगण्याचा प्रयत्न केलास तर तुला मृत्यू येईल, असं शाप त्याला दिला होता. आणि जेव्हा वनामध्ये तो गेला, माद्री त्याच्याबरोबर होती आणि अनेक दिवस ही गोष्ट त्यांनी केली नाही, परंतु एक दिवस अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि माद्रीचं सौंदर्य बघून त्याच्या मनात तिच्याबरोबर संग करण्याची इच्छा निर्माण झाली. आणि अर्थात माद्रीने त्याला या गोष्टीची आठवण करून दिली की महाराज हे आपण करू नका. ही गोष्ट केली तर आपल्याला तत्काळ मृत्यू येईल, हा शाप आहे. परंतु राजाने त्यावेळेस संयम धरण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तो संयम करू शकला नाही. माद्रीने अगदी परोपरीने सांगितलं, महाराज तुम्ही मला आलिंगन देणं म्हणजे मृत्यूला आलिंगन देणं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या जवळसुद्धा येऊ नका. स्पर्श केला तरीसुद्धा माझा स्पर्श हा तुमचा मृत्यू आहे, हे लक्षात ठेवा. इतकं सांगूनसुद्धा पंडू राजा जो आहे तो अर्थात संयम ठेवू शकला नाही आणि त्यांनी माद्रीला स्पर्श केला आणि तत्क्षणी त्याला मृत्यू आला. पण या ठिकाणी हा जो राजा होता त्याला जेव्हा त्याच्या पत्नीने सांगितलं की महाराज तुम्ही असं करू नका, हिचं नाव होतं मदयंती. मदयंतीने जेव्हा या राजाला सांगितलं की महाराज तुम्ही असं करू नका, मला जर तुम्ही स्पर्श केला तर मृत्यूला स्पर्श केला असं होईल, त्यावेळेस मात्र त्यांनी संयम ठेवला. आणि केवळ त्यांनी संयम ठेवला नाही तर त्यांनी आता ठरवलं की यापुढे हे जे सुख आहे ते कायमस्वरूपी आपण सोडून द्यायचं आहे. आपण या गोष्टीवर आता पूर्णपणे त्याला आपण म्हणतो की पाणी सोडून दिलं, तसं त्यांनी ठरवलं की नाही, आजपासून मी असा संकल्प सोडीन, असा संकल्प करेन की हे सुख मी कधीही उपभोगणार नाही. अशा प्रकारचा संयम त्यांनी दाखवला आणि त्यामुळे अर्थात त्याला मृत्यू आला नाही. पण राज्य हातात घेऊन सुद्धा त्याला संतती नव्हती, हे दुःख होतं. तर संतती तर पाहिजे राज्यासाठी, त्याचं काय करायचं. अर्थात वशिष्ठ मुनी जे होते, या वशिष्ठ मुनींना त्यांनी सांगितलं की महाराज या गोष्टीचं काय करायचं सांगा, शाप तुमचाच होता आणि ह्या शापाला जोड मला नंतर मिळाली माझ्या पापामुळे, कारण जे नंतरचा शाप होता ते सुद्धा माझंच दुष्कृत्य होतं, त्याच्यामुळे मला तो शाप मिळालेला आहे. तेव्हा आता मी काय करू, मला तुम्ही सांगा. तेव्हा वशिष्ठ मुनी त्याला म्हणाले, एक उपाय आहे, तो म्हणजे तुझ्या पत्नीला गर्भधान मी करेन. अर्थात राजा म्हणाले, मी तर करू शकत नाही, आपण तर आमचे कुलगुरू आहात, आपण केलं तर अजून छान. आणि मग वशिष्ठ मुनींनी त्याच्या पत्नीला गर्भधान केलं. त्याच्यानंतर तिला गर्भधान केल्यावरती ती गर्भारपण झाली, गर्भधारणा तिला झाली. पण
गंमत अशी घडली की गर्भधारणा झाल्यावर 7 वर्ष झाली तरीसुद्धा तिचा गर्भ जो आहे तो बाहेर आला नाही. 7 वर्ष झाली. 9 महिन्यात बाहेर यायला पाहिजे किंवा एखाद वर्ष गेलं, परंतु 7 वर्ष हे घडलं नाही. तो मुलगा बाहेरच नाही आला. तेव्हा करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात वशिष्ठ मुनींनी यावेळेस एक दगड हातामध्ये घेतला आणि अर्थात तिच्या पोटावर त्याने आघात केला. अर्थात त्या दगडाच्या आघाताने तिचं पोट जे आहे ते अर्थात चिरलं गेलं आणि त्यातून हा मुलगा जो आहे तो बाहेर आला. आणि दगडाचा आघात करून तो बाहेर आला, त्यामुळे त्याचं नाव पडलं अश्मक. कारण अश्म म्हणजे दगड. आणि ह्या दगडाच्या साह्याने वशिष्ठ मुनींनी या मुलाला जन्म घ्यायला लावला आणि म्हणून त्याचं नाव अश्मक असं पडलं. शुकमुनींची पण थोडीशी अशीच कथा आहे, सगळी तशी नाही आहे. परंतु शुकमुनींनी सुद्धा जेव्हा आपल्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर कित्येक वर्ष ते बाहेर आलेच नाहीत, बाहेरच येत नव्हते. असं त्यांच्या बाबतीत पण घडलं, पण त्यांचं कारण अर्थात वेगळं होतं. परंतु या ठिकाणी मात्र वशिष्ठ मुनींनी त्याला बाहेर येण्याचा रस्ता बनवला, अर्थात दगडाचा वापर करून. आणि म्हणून हा राजा अश्मक या नावाने ओळखला जाऊ लागला. या अश्मकाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं मूलक. मूलक हे त्याचं नाव होतं. हा मूलक जेव्हा पृथ्वी तलावर होता, राज्यामध्ये होता, त्यावेळेस परशुराम जे आहे त्यांचा अवतार होता. आणि परशुराम जे आहे त्यावेळेस त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी पृथ्वीला निःक्षत्रिय करेन. अर्थात ते करण्यामागे त्यांचा उद्देश एवढाच होता की जे पापी क्षत्रिय आहेत निदान मी त्यांचा तरी नक्की वध करीन. आणि असं जेव्हा त्यांनी ठरवलं होतं त्यावेळेस त्यांनी ते करायला सुरुवात केली. त्यावेळेस इथे ज्या काही स्त्रिया होत्या त्या सर्व स्त्रियांनी या बालकाला लपवून ठेवलं आणि त्यामुळे याला मृत्यू आला नाही. क्षत्रियांचा जरी नाश होत असला तरी हा क्षत्रिय राजा जो आहे तो त्या ठिकाणी सुरक्षित राहिला, कारण स्त्रियांनी त्याला कवचासारखं त्यांनी त्याच्याभोवती उभे राहिल्या किंवा त्याच्याभोवती कडक केलं आणि त्याच्यामुळे अर्थात परशुराम तिथे गेले नाहीत आणि त्यामुळे हा वाचला. आणि म्हणून या राजाचं नाव नारी कवच असं पडलं. याचं नाव होतं पण अर्थात मूलक, पण स्त्रियांनी याचा जीव वाचवल्यामुळे याचं नाव नारी कवच असं पडलं. जेव्हा पृथ्वीवर ते बहुसंख्य क्षत्रिय नष्ट झाले त्यावेळेस हाच क्षत्रिय जो होता तो मुख्य क्षत्रिय म्हणून शिल्लक होता. आणि मग म्हणून क्षत्रिय वंशाचा हा मुख्य प्रवर्तक आहे असं मानलं जातं. आणि हा जो मूलक होता याचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं दशरथ. दशरथाचा पुत्र होता त्याचं नाव होतं एडविड. एडविडाचा पुत्र होता विश्वासह. याचा पुत्र होता त्याचं नाव होतं खट्वांग. खट्वांग प्रसिद्ध आहे राजा. खट्वांगाचं मंदिर पण आहे नैमिषारण्यामध्ये. तर हा जो खट्वांग आहे हा खूप पराक्रमी असा राजा झाला. तो चक्रवर्ती राजा होता. तो इतका पराक्रमी होता की जेव्हा देव आणि असुरांचं युद्ध त्यावेळेस झालं त्यावेळेस देवतांनी त्याला विनंती केली की महाराज आपण आमच्या मदतीसाठी यावं. आणि अर्थात तो अतिशय पराक्रमी होता म्हणूनच देवतांनी त्याची मदत मागितली. आणि मग देवतांच्या प्रार्थनेवरून त्यांनी देवतांच्या बाजूने युद्धात उडी घेतली आणि अनेक दैत्यांचा वध केला. अशा प्रकारे त्यांनी देवतांची खूप सेवा केली आणि त्याच्यासाठी तो अनेक वर्ष जो आहे तो अनेक काळ तो भरपूर काळ तो अर्थात स्वर्गलोकामध्येच होता. परंतु एक दिवस असं घडलं की देव त्याच्याकडे आले आणि म्हणाले की महाराज अहो आपल्याला एक बातमी द्यायची आहे. ते म्हणाले काय बातमी आहे? म्हणाले असं आहे की आता आपलं आयुष्य फक्त 2 घटका शिल्लक आहे असं देवतांनी येऊन त्याला सांगितलं.
तेव्हा अर्थात त्याला हे सांगून सुद्धा त्याच्या मनावर कुठलाही परिणाम झाला नाही. तो म्हणाला ठीक आहे, माझं 2 घटका तरी शिल्लक आहे ना, बस झालं एवढं माझ्यासाठी. आणि मग तो अर्थात तो भगवंताचा खूप भक्त होताच होता. त्याने देवतांची खूप काही सेवा केली होती. खरं बोलतं देव हे सगळे चराचर सृष्टीचे स्वामी आहेत, परंतु अशा देवतांची त्यांनी इतकी सेवा केली होती. त्यावेळेस देवतांनी त्याला वर सुद्धा सांगितलं तो कुठला हवा माग, कारण एवढी सेवा तू आमची केलीस. पण त्याने कुठलाही वर मागितला नाही. देवतांना वर मागितलं असं त्याला हवी ती गोष्ट मिळाली असती, पण त्याच्या मनामध्ये कुठलीही अशी इच्छा नव्हती भोगण्याची. आणि म्हणून त्याने देवतांना कुठलाही वर मागितला नाही. केवळ तो भगवंताचा भक्त होता आणि भगवंताची भक्तीच तो करत राहिला आणि देवतांना मदत करत राहिला. आणि त्यामुळे अर्थात भगवंतावर त्याचं प्रेम होतं आणि भगवंताचं पण त्याच्यावर निस्सीम प्रेम होतं, कारण त्याला इतर कुठल्याही गोष्टीची आसक्ती नव्हती. चक्रवर्ती असून सुद्धा, आणि चक्रवर्ती केवळ असला तरी एक वेळ परवडला, परंतु सर्व देवता त्याच्यावर आनंदित किंवा प्रसन्नित झालंच होत्या, कारण देवतांना मदत केली होती. आणि असं असून सुद्धा त्याने त्या कुठल्याही देवतेकडे कुठलाही वर मागितला नाही. ही किती कठीण गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात जर उद्या आपल्याला जर सिद्धी प्राप्त झाली आणि त्या सगळ्या सिद्ध्या आपल्याला जर प्राप्त झाल्या आणि त्यातली एकही सिद्धी वापरायची नाही असं सांगितलं तर किती कठीण गोष्ट असेल, विचार करा. आता अर्थात आपल्या सिद्धी नाही ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु सिद्धी प्राप्त होऊ शकते, ती काय फार मोठी गोष्ट नाही. भक्ती मार्गामध्ये हे शक्य आहे. किंबहुना सिद्धी मिळवायच्या पण काही पद्धती आहेत. हे सिद्धी मिळवायचं ठरवलं तर सिद्धी मिळू पण शकते, आणि एकदा मिळाल्यावरती तिचा प्रयोग न करता राहणं हे खूप कठीण आहे, कारण सिद्धीचा प्रयोग करायची इच्छा मनुष्याला असतेच. आणि एकदा का तुम्ही प्रयोग केला की तो प्रयोग केल्यावरती अर्थात लोकांना लगेच समजतं की याच्याकडे कुठली तरी अशी शक्ती आहे की जी अपूर्व आहे, आणि मग लोकांची लाईन लागते. त्यामुळे होतं काय की आपली स्वतःची साधना जी आहे ती होत नाही. कधी कधी खाली पण येतो मनुष्य, आणि म्हणून सिद्धी हा अडथळा मानला जातो. आणि सिद्धी असताना ती न वापरणं हे जास्त कठीण आहे. आणि हा जो राजा होता त्याला सगळ्या देवता प्रसन्न होत्या. त्यांनी ठरवलं असेल तर त्याला हवी ती गोष्ट मिळाली असती, पण त्यांनी मागितली नाही. किती मोठी गोष्ट केली राजाने. आणि हीच गोष्ट त्याला आता कामी आली की जेव्हा त्याला समजलं की फक्त 2 घटका माझं आयुष्य शिल्लक आहे, त्यावेळेस तो स्थितप्रज्ञ राहिला. त्याला त्याचं काही दुःख झालं नाही, कारण त्याच्या मनामध्ये इतर कुठल्याही गोष्टीची लालसा अजिबात नव्हती. आणि त्यामुळे त्याचं मन जे आहे ते भगवंताच्या प्रती असंही लीन होतं. आणि आता जर तो म्हणाला भगवंता आता तर माझं आयुष्य अतिशय मर्यादित राहिलं शिल्लक, बस माझी एकच इच्छा आहे, बस मला आपला कुठल्याही परिस्थितीमध्ये विसर पडू नये हेच मला पाहिजे. बस मला आता दुसरं काहीच नको. हीच ती इच्छा माझ्या मनात पहिल्यापासून आहे. पण आता ही मी मागतो की मला तुझा कधीही विसर पडू नको, मला तुझ्या चरणाशी बसायचं, बाकी काही नको. आणि अशा प्रकारची गोष्ट त्यांनी मनात ठेवली होती. आणि अर्थात भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतेच होते. आणि त्यामुळे अर्थात त्याला भगवंतांनी परमगती प्राप्त करून दिली, यात शंकाच नव्हती. जो मनुष्य काहीच मागत नाही त्याला भगवंत सगळ्या गोष्टी भरभरून देतात, हे नक्की आहे. मागणारा मनुष्य भगवंताला एका अँगलनी आवडतो, एका अँगलनी आवडत नाही. एका अँगलनी आवडतो म्हणजे कसं, मागणाऱ्या मनुष्याला ती गोष्ट दिली की तो संपला, माझं काम झालं. काय पाहिजे? कार पाहिजे, घेऊन जा. मर्सिडीज घेऊन जा. तू एम्पायरला मागतो मी तुला मर्सिडीज देतो म्हणेल घेऊन जा, कारण शिल्लक मागणी आहे ना. पण जो मनुष्य काही मागत नाही त्याची परमेश्वराला जास्त हे असते. अरे याने एवढी भक्ती केली आहे, काय देऊ याला? हा मागतच नाही आहे. अरे याने एवढी भक्ती केली, काय देऊ? ऋण भगवंतावरती आहे ना भक्तीचं. आणि म्हणून भगवंत ऋणाची फेड करायला फार टपलेला असतो. भगवंत नेहमी म्हणत असतो कधी मला संधी देतो हा. आणि म्हणून भगवंत जो आहे तो अशा गोष्टी पटकन देतो. परंतु जे भक्त काही मागत नाहीत
त्याची सगळी जबाबदारी भगवंताचीच असते. आणि म्हणून खट्वांग जो होता त्या खट्वांगाला सुद्धा अर्थात भगवंताने आपल्याजवळ लगेच स्थान दिलं, कारण त्याने आजपर्यंत काहीही गोष्ट मागितली नव्हती भगवंताच्या भक्तीशिवाय. आणि म्हणून भगवंताच्या कृपेमुळे त्याला परमगती प्राप्त झाली असं भागवतामध्ये म्हणलेलं आहे. शुकाचार्याने ही गोष्ट अर्थात परीक्षित राजाला सांगितली. शुकाचार्य म्हणाले की खट्वांगाची गोष्ट तुला ऐकलीस, पण त्याच्या पुढे अजून खूप महत्त्वाचा भाग येतोय. हा जो खट्वांग राजा होता, या खट्वांग राजाचा जो पुत्र होता दीर्घबाहू, हा दीर्घबाहू जो होता याचा सुद्धा एक पुत्र होता ज्याचं नाव होतं रघु. रघुचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं अज. अज राजा जो होता त्या अज राजाचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं महाराज दशरथ. आणि अर्थात महाराज दशरथ जे आहेत या महाराज दशरथांच्याच पोटी प्रत्यक्ष भगवंतानी नव्हे केवळ तर त्याच्या सर्व बरोबर असलेल्या देवांनी सुद्धा अवतार धारण केला. म्हणजेच अर्थात भगवान राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माता सीता हे सगळे या ठिकाणी आले. आणि असा हा जो राजा होता, हा जो आहे, हा रघुवंश जो आहे तो तिथून निर्माण झाला. की रघुवंश जो आहे तो तिथून तयार झाला की दीर्घबाहू जो होता तो खट्वांगाचा पुत्र होता. आणि खट्वांगाच्या या पुत्राचा पुत्र रघु, आणि रघुपासून अजय, आणि अजाचा पुत्र म्हणजे दशरथ. ही रघुकुलाची परंपरा होती. आणि अशा प्रकारे भगवान रामांच्या रूपाने या ठिकाणी त्यांनी नंतर अवतार धारण केला असं शुकाचार्यांनी सांगितलं. आणि अर्थात या ठिकाणी भगवान श्रीरामांचं जे चरित्र आहे त्याचं संक्षेपामध्ये वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते परीक्षित राजाला म्हणाले की राजा, भगवान श्रीरामांचं चरित्र माहीत नाही अशी व्यक्ती शोधावी लागेल. त्यामुळे ते चरित्र तुला माहीत आहेच आहे. अनेक वेळा तू ऐकलं असेल, अनेक ऋषींच्या तोंडून सुद्धा तू अगदी सुंदर वर्णनासह तू ऐकलेलं असशीलच. तेव्हा मी तुला अजून काय वेगळं सांगू असं शुकाचार्य म्हणाले. आणि असं म्हणून त्यांनी त्याचं चरित्र या ठिकाणी सांगितलं आहे, पण ते अर्थात संक्षेपात सांगितलेलं आहे. संक्षेपातलं चरित्र संक्षेपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु जसं हा अध्याय उघडल्यावरच माझ्या मनात आलं की कसं सांगू संक्षेपामध्ये. खूप संक्षेपात सांगणं खरंच कठीण आहे इथे संक्षेपामध्ये. पण आपली आराध्य देवता भगवान श्रीराम यांचं संक्षेपात कसं सांगता येईल मला माहीत नाही खरोखर. इतकं सुंदर चरित्र. शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पूषा महापातकनाशम. इतकं पवित्र असं हे त्यांचं चरित्र आहे. शतकोटी प्रविस्तरम, त्याचा विस्तार इतका झाला आहे. आणि एक एक अक्षर जे आहे ते महापातकनाशनम असं रामरक्षित म्हणलं हो. इतकं भगवंताचं हे चरित्र इतकं पवित्र आहे, इतकं पुण्य देणारं आहे. आणि असं हे जे चरित्र आहे ते आपण अर्थात ऐकूया. संक्षेपात सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माहीत नाही संक्षेपात सांगता कितपत येईल. मी प्रयत्न करणार आहे. अर्थात जसं भागवतात दिलं आहे तसंच अर्थात त्यांना स्वतःलाही हे माहीत नक्कीच होतं की भगवान रामाचं चरित्र संक्षेपात सांगणं नक्कीच कठीण आहे. परंतु अर्थात हा जो ग्रंथ लिहिण्यात आला आहे व्यासमुनींनी त्याच्यामध्ये अर्थात मुख्य देवता किंवा त्यांचा जो फोकस आहे तो अर्थात भगवान श्रीकृष्णांवरती आहे, त्यांच्या पुढच्या अवतारावर आहे. आणि त्यामुळे अर्थात त्यांनी हे चरित्र संक्षेपात सांगितलेलं आहे.
आपण सुद्धा हे संक्षेपात याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया. महाराजांच्या कृपेने श्रीराम. भगवान श्रीराम जे होते त्यांच्याविषयी काय म्हणायचं आपण. ज्याने आपल्या पित्याचं वचन होतं. वचन कोणाला दिलं तर आपल्या पत्नीला कैकेयीला वचन दिलं होतं. बस ते वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्य सोडलं. त्यांनी पित्याला वचन दिलेलं नव्हतं की पित्याला त्यांनी शब्द नव्हता दिलेला, परंतु पित्याने जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी खडतर गोष्ट केली, म्हणजे राज्याचा त्याग केला. आणि तो पण कशा प्रकारे केला तर आदल्या दिवसापर्यंत, उद्या त्यांचा राज्याभिषेक आणि संध्याकाळपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की असंही काय घडणार आहे. आणि जेव्हा त्यांना समजलं राज्याभिषेक व्हायच्या आधी की आपल्याला राज्याभिषेक होणार नाही आहे किंवा होऊ नये अशी तजवीज कैकेयी मातेने केली आहे आणि आपल्याला रानात जायला पाहिजे, वनात जायला पाहिजे, हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा अतिशय शांतपणे त्यांनी हे केलं. किती मोठी गोष्ट आहे. परंतु त्यांनी हे केलं आणि केवळ आपल्या पित्याचं वचन सत्य करण्यासाठी हे त्यांनी करायचं ठरवलं होतं. असे भगवान श्रीराम. तेव्हा त्यांचा पिता जे होते दशरथ राजा, त्यांना सुद्धा हे त्यांना सांगता येईना. ते फक्त एवढंच म्हणाले होते की रामा, मी तुला काय सांगू, तुझ्या या आईला मी काय वचन दिलं आहे ते वचन जे आहे ते मला पूर्ण करायचं रे. मी कसं तुला सांगू. त्यांना सांगायला होईना की तुला हे आता राज्य मिळणार नाही आहे, तू वनात जावं, हे त्यांना सांगायला होईना. परंतु अर्थात भगवान रामाला हे समजलं की काय प्रकारचं वचन त्यांनी दिलं आहे. आणि म्हणून ते म्हणाले की महाराज, तुम्ही असं म्हणू नका, तुम्ही दिलेलं वचन हे नक्की पूर्ण होईल. कारण आपल्या या कुळामध्ये रीत आलेली आहे कि रघुकुल की रीत चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. आपल्या कुळामध्ये ज्यांनी शब्द दिला आहे तो शब्द नेहमी पूर्ण झाला आहे. एक वेळ प्राणाचं बलिदान दिलं जाईल पण वचन कधीही दिलेलं पडणार नाही खाली. ही आपल्या कुळाची रीत आहे आणि अर्थात ती रीत जी आहे ती कधीही भंग होणार नाही. सूर्यवंशी राजे आहोत आपण. सूर्याला स्मरण ठेवून मी तुम्हाला सांगतो की ही जी रीत आपल्या घराण्यामध्ये आलेली आहे तिचं पूर्ण होईल, पालन केलं जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे व्रत माझं मी सोडणार नाही. आणि मग अशा प्रकारे त्यांनी ते पूर्ण केलं. असं वर्णन रामायणामध्ये आहे, भागवतात सुद्धा आहे की त्यांचे चरणकमल अतिशय कोमल होते रामाचे. त्यांचं शरीर सुद्धा अतिशय कोमल होतं. चरणकमल इतके त्यांचे कोमल होते की प्रत्यक्ष सीता मातेचा जरी स्पर्श झाला तरी तो स्पर्श त्यांना सहन होत नव्हता. इतकं त्यांचे चरणकमल अतिशय कोमल होते असं वर्णन आहे. आणि असे हे चरणकमल घेऊन त्यांनी संपूर्ण वनामध्ये ते चालत गेले. सगळ्या गोष्टींचा त्याग केला, वल्कल धारण केली, केवळ धनुष्य आणि बाण बरोबर घेतला. अर्थात त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू म्हणजे लक्ष्मण त्यांच्याबरोबर आले आणि अर्थात सीता सुद्धा अर्थात त्यांच्याबरोबर आली. तेव्हा ते तिला म्हणाले की तू असं करू नकोस, मला वनात जाऊन राहायचं आहे. तेव्हा तू तर राजाची कन्या आहेस, जनक राजाला काय वाटेल, तेव्हा तू इथेच राहा. जी काही अट घातली आहे कैकेयी मातेने त्यात तिने फक्त हे सांगितले की रामाने वनवासात जावं, पत्नीने जावं असं त्यांनी म्हणलेलं नाही. तेव्हा तू इथेच राहिलीस तरी काहीही अडचण नाही. तेव्हा तू इथेच राहावं असं मला वाटतं, कारण तुला हा वनवास सोसवणार नाही असं त्यांनी तिला सांगून बघितलं. परंतु अर्थात सीता म्हणाले की जिथे तुम्ही आहात तिथेच माझं सगळं आहे.
तेव्हा आपल्याला बाजूला ठेवून मी राहू शकत नाही आणि अर्थात सीतेने सुद्धा या प्रकारे रामाबरोबर वनवासात जायचा निर्णय घेतला आणि अर्थात वल्कल तिने सुद्धा धारण केली आणि मग ती अर्थात वनामध्ये सुद्धा गेली. याच वनामध्ये असताना अनेक गोष्टी घडल्या. याच वनामध्ये असताना जेव्हा हे लक्ष्मण, राम आणि सीता जेव्हा वनवासात होते त्याच वेळेस तिथे शूर्पणखा नावाची ही राक्षसीण पण आली होती. अर्थात ही रावणाची बहीण होती. जेव्हा ती त्या ठिकाणी आली दंडकारण्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे अनेक राक्षस होते आणि विश्वामित्राने त्यावेळेस रामाला हे सांगितलं होतं की रामा, या इथल्या राक्षसांचा वध तुला करायचा आहे, कारण इथे जे मुनी येतात तपश्चर्या करायला त्यांना हे राक्षस खूप त्रास देतात. आणि मग त्यावेळेस रामाने अनेक जे आहे तिथल्या राक्षसांचा वध केला होता. त्यावेळेस सुरुवातीला राजा दशरथ हा तयार नव्हता रामाला पाठवायला त्या ठिकाणी. ही सुरुवातीची गोष्ट आहे, लग्नाच्या आधीची गोष्ट आहे ऑफकोर्स. कारण अत्यंत सुरुवातीला सुद्धा जेव्हा राम लहान होते तेव्हाच विश्वामित्र तिथे आले होते आणि दशरथ राजाला म्हणाले होते की मला दंडकारण्यामध्ये जायचं आहे आणि तिथे अनेक राक्षस आहेत जे मला हे सगळं करू देत नाहीत आमच्या ऋषींना. तेव्हा ते म्हणाले मी येतो स्वतः धनुष्यबाण घेऊन. तेव्हा ते म्हणाले नको, तू नको येऊस राजा, तू इथेच राहा, मला तुझा पुत्र हवा आहे. मी रामाला घेऊन जाईन. तेव्हा ते थोडेसे घाबरले की राम तर आपला लहान आहे आणि कसा काय वनवासात जाणार आणि तिथे मुख्य म्हणजे राक्षसांशी लढणार कसा. क्षणभर ते चिंतेत पडले. परंतु त्यावेळेस त्यांना वशिष्ठ मुनी म्हणाले महाराज तुम्ही चिंता करू नका. विश्वामित्रांच्या बरोबर जर तुम्ही त्यांना पाठवलं तर विश्वामित्रांच्या संगतीमध्ये त्यांच्या केसाला पण कोणी हात लावू शकणार नाही, लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा हा जो पुत्र आहे हा विश्वामित्रांकडून अनेक प्रकारच्या गोष्टी मिळवेल. विश्वामित्रांना सुद्धा धनुर्विद्या येते कारण ते पूर्वशमीचे क्षत्रिय होते, हे लक्षात ठेवा. आणि अर्थात ते ब्रह्मर्षी आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ही शक्ती पण आहे ब्रह्मर्षींची आणि क्षत्रियाची शक्ती पण त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे हा जर तुझा मुलगा वनवासात तिथे त्यांच्याबरोबर जर गेला तर तुझा मुलगा अनेक प्रकारची शस्त्र आणि अस्त्र विश्वामित्रांकडून मिळवेल आणि त्यांचं संरक्षण त्याला असेल. तेव्हा तू बेधडक पाठव. आणि अर्थात वशिष्ठ मुनींच्या या सल्ल्यानंतर त्यांनी विश्वामित्रांबरोबर रामाला पाठवलं आणि रामाने अनेक राक्षसांचा त्या ठिकाणी वध केला होता. ही गोष्ट अर्थात खूप आधीची होती, परंतु आता बराच काळ झाला होता आणि यावेळेस मात्र तो जेव्हा परत एकदा वनाकडे निघाला होता त्यावेळेस त्याच्याबरोबर त्याची पत्नी सीता सुद्धा होती. आणि जेव्हा तो अशा प्रकारे तिथे गेला, वनात गेला त्या ठिकाणी, त्यावेळेस शूर्पणखा जी होती ती त्या ठिकाणी आली आणि तिने भगवान रामाला बघितलं आणि बघून ती त्याच्यावर मोहित झाली. भगवंताचं जे रूप होतं, मग ते रामाचं असो किंवा कृष्णाचं असो, अतिशय सुंदर नेहमीच होतं आणि त्यामुळे अनेक लोक त्या रूपाकडे अर्थात खेचले गेले. ही तर राक्षसीणच होती. वासनांनी अर्थात तिच्यामध्ये वासनांचा भरपूर जो आहे तो भाग होता आणि म्हणून तिच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आपण या पुरुषाबरोबर संग करावा. आणि मग तिने लगेच आपलं रूप जे आहे ते बदललं आणि एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि ती भगवान रामांकडे आली आणि रामाला म्हणाली आपण कोण आहात आणि इथे का आला आहात. मी आपल्यावर मोहित आहे, आपण माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा राम म्हणाले की पहिल्यांदा मला तू हे सांग की तू कोण स्त्री आहेस आणि तुझी अशा प्रकारे तू मला येऊन जेव्हा सांगतेस तेव्हा तू कोणतरी असामान्य स्त्री आहेस. सामान्य स्त्री अशी माझ्याकडे येणार नाही कुठली. तर तू कोण आहेस हे मला पहिल्यांदा सांग. तेव्हा ती म्हणाली की मी राक्षसीण आहे, मी असुर योनीमध्ये जन्माला आलेले आहे, फक्त मी मायावी रूप धारण केलं आहे.
परंतु मी असुर आहे, मी रावणाची बहीण आहे आणि महाराज माझ्या मनामध्ये आपल्याला प्राप्ती करण्याची इच्छा आहे. तेव्हा कृपा करून आपण माझ्याबरोबर यावं, माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. आपण ती पुरवावी. तिने स्पष्टपणे सांगितलं. आणि माझी ही विनंती आहे. राक्षसीण असली तरी विनंती केली होती. हातामध्ये काही युद्ध करायला ती शस्त्र आणले नव्हते, त्यामुळे रामाला तिच्याशी व्यवस्थितच बोलायचं होतं. तेव्हा राम असं म्हणाले की देवी असं आहे की तू तुझ्या मनाप्रमाणे मागणी केलीस, परंतु मी ही मागणी तुझी पूर्ण करू शकत नाही. ती म्हणेल का नाही पूर्ण करू शकत? तुम्ही तर राजा आहात आणि क्षत्रिय राजे जे असतात त्यांच्या अनेक पत्नी असतात. तेव्हा तुम्हाला माझ्याशी लग्न करण्यामध्ये काय हरकत आहे? तेव्हा तुम्ही मला हो द्या, होकार म्हणा, होकार द्यावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भगवान राम म्हणाले की तू म्हणतेस ते एका अर्थी बरोबर आहे. क्षत्रिय जे आहेत त्यांना अनेक पत्नी असतात, हे जरी सत्य असलं तरी पण मी वेगळ्या प्रकारचा क्षत्रिय आहे आणि मी एक पत्नी आहे, हे व्रत मी स्वीकारलेलं आहे. मी एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी आहे. मी एकदा जर वचन दिलं तर ते वचन मी कधीही फिरवत नाही. मी एक पत्नी व्रताचा अंगीकार केलेला आहे. मी दुसऱ्या पत्नीशी कुठल्याही स्त्रीशी संग करण्याचा विचार पण करू शकत नाही. त्यामुळे लग्न करणं अजून भाग वेगळा. आणि अर्थात मी एक बाणी सुद्धा आहे. मी धनुष्यावर चढवलेला बाण लक्षवेध न करता कधी परत येणार नाही. माझा बाण हा अमोघ बाण आहे, म्हणून तर त्याला राम बाण म्हणतात. की असा बाण जो लक्षाला वेध केल्याशिवाय परत कधीच येत नाही, तो राम बाण आहे. म्हणून आपण म्हणतो की राम बाण उपाय माझ्याकडे, की जो उपाय केला तर 100% यश मिळणार, राम बाण. आणि म्हणून राम बाणाला महत्त्व आहे. आणि हे रामाने या शूर्पणखेला सांगितलं की माझं अशा प्रकारचं व्रत आहे आणि म्हणून मी तुला होकार देऊ शकत नाही. माझी पत्नी इथे आहे, त्यामुळे मी अर्थात दुसरा विवाह करण्याचा प्रश्न येत नाही. असं उत्तर दिल्यावरती तिला प्रश्न पडला काय करावं. तेव्हा ते म्हणाले माझं तरी हे व्रत आहे, माझ्या भावाचं काय व्रत आहे ते तू त्याला विचार. अर्थात लक्ष्मण तिथे होतेच. लक्ष्मण तिथे होतेच. ती म्हणाली ठीक आहे महाराज, बघूया लक्ष्मण काय म्हणतात. ती लक्ष्मणाकडे गेली आणि लक्ष्मणाला तिने काय प्रश्न केला असेल पहिल्यांदा. ती म्हणाली की महाराज असं आहे की वास्तविक पाहता मला रामाशीच लग्न करायची इच्छा आहे आजही. नाही असं नाही, पण ते नकार देत आहेत का तर त्यांचं एकपत्नी व्रत आहे म्हणून. आणि ते म्हणतात लक्ष्मणाला विचार, त्याचं मला माहीत नाही, पण तुम्ही मला एक फक्त काम कराल का, रामाची पत्नी कोण आहे मला दाखवाल का. तो म्हणाला रामाच्या पत्नीशी तुझं काय काम आहे. तिने अगदी स्पष्ट सांगितलं की ज्या पत्नीमुळे हा माझा स्वीकार करत नाही त्या पत्नीला मी खाऊन टाकते, कारण मी राक्षस आहे ना, मानवाला मी खाऊ शकते. तेव्हा त्या सीतेला मी खाऊन टाकायची इच्छा मनात ठेवलेली आहे. जर त्याची पत्नी जर मरून गेली तर मग त्याचं एकपत्नी व्रताचा काय प्रश्न आला, मग त्याची मी एकमेव पत्नी बनू शकते. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हे करावं. तेव्हा मला तुम्ही फक्त हे सांगा की सीता कुठे आहे आणि कोण आहे, मी काय ओळखत नाही सीतेला, आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे फक्त हे विचारायला. असं जेव्हा शूर्पणखा म्हणाले, अर्थात लक्ष्मणाला राग आला खूप की माझ्या वहिनीविषयी ही असं बोलते. आणि मग अर्थात शूर्पणखेला धडा शिकवण्यासाठी तो हे म्हणाला की तुला तुझ्या सौंदर्याचा आणि फार गर्व झाला, कारण तिने मानवरूप घेतलं होतं अतिशय सुंदर. तो म्हणाला तुझ्या सौंदर्याचा तुला फार गर्व झालेला आहे ना, तो गर्व मी आता उतरवतो. आणि त्याने अर्थात तिचं नाक जे आहे ते कापून टाकलं शूर्पणखेचं आणि म्हणाला जा, तुझ्यासाठी हीच सजा आहे. एका चांगल्या भल्या गृहस्थाचा संसार उद्ध्वस्त करण्याची इच्छा तू ठेवतेस ना, म्हणून तुला मी ही सजा देतोय, फक्त तुला मी मारत नाही आहे.
तुला मृत्यूदंडसुद्धा मला देता आला असता, पण तू एक स्त्री आहेस, राक्षसी नसली तरी तू स्त्री आहेस आणि स्त्रियांना मारणं उचित नाही, आणि म्हणून मी तुला देहदंड देत नाही. तुझी मी फक्त जे आहे तो तुझं नाक मी कापलेले जा आता. अशा प्रकारे शूर्पणखेला दंड दिला लक्ष्मणाने, आणि अर्थात ती विद्रूप झाली. आणि ती विद्रूप जेव्हा झाली तिला प्रचंड राग आला, आणि त्या रागाचंच परिणिती ही झाली की प्रथम ती आपल्या 2 भावांकडे गेली, खर आणि दूषण नावाच्या, आणि तिने त्यांना सांगितलं की बघा तुम्ही या ठिकाणी आहात आणि माझी काय स्थिती झाली. तेव्हा खर आणि दूषण म्हणाले, हे काय झालं, तुझं अशा प्रकारे नाक कोणी कापलं, कोणाची हिंमत झाली हे असं करायचं. तेव्हा ती म्हणाली, इथे जे एक वनवासामध्ये क्षत्रिय आलेले आहेत लक्ष्मण नावाचे, त्यांनी माझी ही स्थिती केली आहे, आणि याचं मुख्य कारण म्हणजे राम आहेत. रामाने मला यांच्याकडे पाठवलं आणि यांनी माझी ही स्थिती केली. तेव्हा अर्थात खरं आणि दूषणांना खूप राग आला, आणि खरं दूषण जे आहेत त्या खरं दूषणांनी असुर सेना गोळा केली, आणि या ठिकाणी त्यांनी स्वारी केली भगवान श्रीराम आणि लक्ष्मणाच्या छावणीवर. अर्थात त्यांनी जेव्हा स्वारी केली तेव्हा त्या दोघांचा सुद्धा वध लीलया केला लक्ष्मणाने. लक्ष्मणाने या दोन्ही दैत्यांचा वध करून टाकला. सगळं युद्ध बघत होती शूर्पणखा भयचकित नजरेने. तिला वाटलं 2 राक्षस आपले महाकाय आहेत, हे दोघं जण काय करणार, सुकुमार. पण या सुकुमारांनी बघता बघता त्या दोन्ही दैत्यांचा, महाकाय दैत्यांचा लीलया वध केला. आणि मग अर्थात हे बघितल्यावर तिथून तिने पलायन केलं, आणि तिने पलायन केलं आणि सरळ तिने लंका गाठली. लंकेत तिने प्रवेश केला. अर्थात लंकेमध्ये तिचा भाऊ म्हणजेच रावण तिथे राहत होता. तिने लंकेमध्ये प्रवेश केला, रावणाच्या दरबारात ती गेली. जेव्हा ती रावणाच्या दरबारात गेली तेव्हा रावण दरबारामध्ये बसला होता, आणि त्या ठिकाणी जेव्हा ती गेली आणि रडायला लागली तेव्हा त्यांनी बघितलं की आपल्या या बहिणीचा नाग जे आहे ते कोणतरी कापलेलं. तेव्हा त्यांनी विचारलं की असं कसं घडलं. ती म्हणाली, तेवढ्यासाठीच मी तुझ्याकडे आले. तुझ्यासारखा एवढा बलाढ्य माझा भाऊ असताना सुद्धा ही अवस्था माझी झाली. तो म्हणाला, कोणी केली ही अवस्था सांग मला फक्त. ती म्हणाली, हे सगळं केलेलं आहे लक्ष्मणाने, आणि त्याला मूळ कारण आहे राम. रामाने हे सगळं करण्यासाठी लक्ष्मणाला भाग पडलेलं आहे. तर तो म्हणाला, ठीक आहे, मी याला धडा शिट्टी म्हणले नाही, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग अजून ऐक. लक्ष्मणाने माझं नाक कापलं, पण त्याच्याकडे पाठवलं कोणी, रामाने. आणि रामाकडे मी गेले असताना रामाने मला लक्ष्मणाकडे पाठवलं, आणि माझी इच्छा पूर्ण केली नाही. आणि माझी इच्छा न पूर्ण करण्याचं एकच कारण म्हणजे त्याची बायको सीता. किंवा या सगळ्या प्रकरणाचा दोष त्या सीतेचा आहे. या सीतेमुळे हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा तू याचा सूड उगवला पाहिजेस. जेव्हा शूर्पणखेच्या तोंडातून त्यांनी सीतेचं नाव ऐकलं तेव्हा अर्थात त्याला सीता माहीत होती. सीतेला तो ओळखत होता, कारण जेव्हा जनक राजाने तो पण लावलेला होता की माझ्या मुलीला जर कोणाला जिंकायचं असेल तर तुम्ही हे धनुष्य उचला आणि त्याला बाण लावा, जो लावेल त्याला माझी ही मुलगी मिळेल, अशा प्रकारचा पण त्यांनी लावलेला होता. आणि अशा प्रकारे स्वयंवर त्यांनी रचलं होतं. आणि त्या स्वयंवरामध्ये अनेक राजे आले होते. त्यामध्ये एक रावणसुद्धा होता, जो सीतेला जिंकायसाठी आला होता. पण जसे अनेकांनी प्रयत्न केले ते धनुष्य उचलण्याचे, तसा रावणानेही सुद्धा प्रयत्न केला होता. खरं पाहिलं तर अनेक रथी महारथी तिथे आले होते, आणि अनेक पराक्रमी वीर आले होते. महाशक्तिशाली असे अनेक दैत्य आले होते, अनेक गंधर्व आले होते, अनेक यक्ष आले होते, अनेक लोक आले होते, कारण सीतेचं सौंदर्य अनुपम होतं. आणि असे सगळे आले असताना त्यामध्ये अर्थात दशानन सुद्धा होता.
आणि त्याला आपल्या शक्तीचा गर्व पण होता की मी तर हे धनुष्य सहज उचलेन. परंतु अर्थात जेव्हा एकामागे एक सगळे जे आहेत ते राजे येत होते, धनुष्याला उचलून प्रत्यंचा लावायचं ठरवून यायचे, परंतु कितीतरी लोकांना धनुष्य हलवता पण नाही आलं. उचललं आणि त्याला प्रत्यंचा लावणं तर फार दूरची गोष्ट. अनेक लोकांना हे करताच आलं नाही त्याच्यामध्ये. आणि जेव्हा रावणाची पाळी आली तेव्हा रावणाला खात्री होती की कोणीही जरी नाही उचललं तर मी नक्की उचलेन, कारण माझ्या एवढं शक्तिशाली कोण नाहीच आहे. आणि म्हणून रावण तिथे आला. आणि धनुष्य कोणाचं होतं? शिवशंकरांचं शिवधनुष्य होतं. शिवधनुष्य पेलणं साधी गोष्ट नाही. आपण म्हणून आजही म्हणतो एखादं कठीण काम करायचं असेल तर आपण म्हणतो हे काम करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, असं आपण म्हणतो ना. हे काम साधन आहे शिवधनुष्य पेलणं, कारण शिवधनुष्य पेलणं ही साधी गोष्ट नाही. भगवान शंकरांचं जे हे धनुष्य होतं ते हे सामान्य मनुष्याला उचलण्यासारखं नव्हतं. आणि असं हे अद्वितीय धनुष्य तिथे होतं. आणि हे धनुष्य जेव्हा जानकी लहान होती तेव्हा ती धनुष्याबरोबर खेळायची. गंमत बघा की जे धनुष्य अतुलनीय आहे, जे उचलणं कठीण आहे, असं धनुष्य घेऊन सीता लहानपणी घोडा खेळायची. म्हणजे विचार करा काय प्रकार आहे तो. आणि असं हे धनुष्य अनेक लोकांनी प्रयत्न केला पण उचलता आलं नाही. आणि रावणाची जेव्हा पाळी आली तेव्हा रावणाला खात्री होती की शिवधनुष्य आहे ना, मी उचलणारच, कारण मी शंकराचा भक्त पण आहे ना. त्याचाही त्याला थोडा गर्व होताच. आणि म्हणून अर्थात तो गर्व लक्षात घेऊन, ते सगळं लक्षात घेऊन जेव्हा वेळ आली तेव्हा तो म्हणाला मी उचलतो धनुष्य. आणि मोठ्या ताठ्याने तो तिकडे गेला आणि धनुष्याला हात घातला. एकच हात घेतला पण धनुष्य हल्लं सुद्धा नाही. मग त्याने दुसरा हात लावला, चला 2 हातांनी, परंतु दोन हातांनी सुद्धा हलेना. त्यांनी सगळी शक्ती पणाला लावली. दात ओठ खाऊन त्यांनी ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण धनुष्य त्याला उचलता आलं नाही. वरून असं घडलं की ते धनुष्य त्याच्या अंगावर पडलं आणि तो खाली पडला, असं वर्णन आहे. आणि त्याच्या अंगावर पडल्यावरती ते धनुष्य त्याला उचलता येईना. आणि अर्थात ते धनुष्य सीतेने उचलून ठेवलं लीलया, कारण ती लहानपणी त्याच्याबरोबर खेळायची. म्हणजे विचार करा काय असेल ते. आणि अशा प्रकारे ह्या रावणाची फजिती झाली. आणि त्यामुळे हे रावणाला सगळं लक्षात होतं. आणि जेव्हा आज शूर्पणखेने हे सांगितलं की सीता त्याची पत्नी आहे आणि ती जिवंत असल्यामुळे त्याने माझ्याशी लग्न करायला नकार दिला, तेव्हा ही याची मूळ आहे, तेव्हा तू सूड उगव. तेव्हा तो म्हणाला आता चांगली संधी आली आहे. सीतेचं सगळं त्याला लक्षात होतंच. म्हणाला की आज संधी आली आहे, आपण या संधीचा उचित फायदा घेऊया आणि सीतेचंच हरण करूया, असा विचार त्याने पापी विचार केला. कारण का तर शूर्पणखाने येऊन आग लावली होती. शूर्पणखाने आग लावली होती, चुकीच्या गोष्टीसाठी चुकीची गोष्ट केली होती. परंतु रावणसुद्धा पापीच होता ना. जर तो पापी नसता, जर तो कामुक नसता तर त्याने कदाचित सीतेचं हरण केलं नसतं. परंतु रावण हा अत्यंत कामुक होता असं वर्णन आहे. अत्यंत कामुक होता. आणि तो कामुक होता म्हणूनच तर त्याला शाप पण मिळाला होता. कारण त्याने आपल्या स्वतःच्याच कुळातल्या एका स्त्रीचा जबरदस्तीने उपभोग घेतला होता, स्वतःच्याच कुळातल्या. आणि जेव्हा त्याने असं केलं तेव्हा ती स्त्री अर्थात ब्रह्मदेवांकडे गेली. आणि ब्रह्मदेवानं हे समजलं. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा खूप राग आला आणि मग त्यांनी शाप दिला की ह्यापुढे जर तू कुठल्याही स्त्रीचा जबरदस्तीने उपभोग घेण्याचा प्रयत्न केलास तर तुला तत्क्षणी मृत्यू येईल. हा शाप जो आहे तर रावणाला तेव्हा मिळाला होता. आणि अर्थात त्याच्यानंतर त्याला कुठल्याही स्त्रीचा बळजबरीने उपभोग घेता आला नाही, परंतु त्याच्या मनामध्ये उपभोग घेण्याची इच्छा गेली नव्हती. आणि म्हणून त्यांनी विचार केला की सीतेवर सूड उगवण्याची संधी आहे, रामावर सूड उगवण्याची संधी आहे, माझ्या बहिणीची पण हीच इच्छा आहे. तेव्हा आपण या गोष्टीचा फायदा घेऊया आणि सीतेचं हरण करूया
आणि सीतेचं हरण केल्यावर बघूया काय होतं ते, तिचं काय इच्छा आहे. कदाचित असं होऊ शकेल की माझा वैभव बघितल्यावरती तिच्या मनामध्ये इच्छा होईल की अरे रामापेक्षा रावणच चांगला आहे. आणि असं जर झालं तर काय प्रश्न आला, कारण जर त्या स्त्रीची उपभोग घेण्यासाठी जर संमती असेल, जर कन्सेंट असेल, तर शाप लागू होत नव्हता. आणि त्याला नेहमीप्रमाणेच आत्मविश्वास होता की माझं इतकं, नगरी माझी सोन्याची आहे, सोन्याची लंका आहे माझी, कदाचित माझं वैभव बघून, माझं शौर्य बघून सीतासुद्धा कदाचित तयार होईल, मला माहीत नाही, पण चान्स घ्यायला काय हरकत नाही, असं त्याच्या मनात वाटलं. आणि म्हणून रामायणाचा पुढचा भागसुद्धा घडला होता. अर्थात त्यानंतर कशा प्रकारे रावणाने चाल केली, कशा प्रकारे काय झालं, हे सगळं अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक 85 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी.